मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून हा चेहरा तुमच्यासमोर आला असेलच। माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परीची मैत्रीण झालेली ही दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे कल्याण येथील चाळीत राहणारी 9 वर्षीय बालकलाकार हर्षदा कांबळे। चाळीतील मुलं काही शिकत नाहीत, ती उनाडगिरी करतात अशी अनेक नावे चाळीतल्या मुलांना कायमच ठेवली जातात। मात्र हर्षदा याला अपवाद आहे। कल्याण जवळील सूचक नाका परिसरातील भीमनगर चाळीत हर्षदा राहते। चाळीतल्या मुलांना दिशा दिली तर त्यांच्यात भरपूर कलागुण लपलेले असतात हे हर्षदाने दाखवून दिले आहे। हर्षदाने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले असून लावणी उत्तम करते म्हणून अनेक बक्षिसेही तिने पटकावली आहेत। मला खूप आवडलं कॅमेऱ्यासमोर उभं राहायला, मी घाबरली नाही। सगळा फोकस माझ्यापाशी होता। कॅमेऱ्यामधून शूटिंग होते ती पण सांगते मी की कॅमेऱ्यामधून फोकस येतो, इकडून दोन्ही साईडून फोकस येतो, कॅमेरा असतो समोर। छान वाटलं, माझ्यावर सगळं फोकस होतं आणि परी हरवली तेव्हा ती तिथे आली आणि मला विचारलं, मला खूप आनंद झाला। ती घरात पण थोडं हे करायची ॲक्टिंग वगैरे, तर मग म्हटलं चला हिला बघूया तरी आपण प्रोत्साहन तर देऊया थोडंसं म्हणून आम्ही डोंबिवलीला एक डॉक्टर ज्ञानेश्वर सपकाळ म्हणून आहेत, त्यांच्याकडे 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं तिला, नाट्य प्रशिक्षण। त्यानंतर ऑडिशन होती झी मराठीची, त्यामध्ये तिला ऑडिशन दिलं। त्याच्यामुळे ती माझी तुझी रेशीमगाठमध्ये तिला सपोर्टर ॲक्टर म्हणून घेण्यात आलं। त्यानंतर तिने 2-3 सिरियल केल्या। सिरियल केल्यानंतर तिला चित्रपटाची ऑफर आली। चित्रपटाची ऑफर, एक चित्रपट करता करता तिला दुसरा मराठी पिंगळा चित्रपटाची ही ऑफर आलेली आहे। आत्ताच 3 तारखेला तिचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, लव कनेक्शन म्हणून। नाशिकमध्ये एका संस्थेने तिला यावर्षी 2023चा पुरस्कारही जाहीर केलेला आहे, तो 12 तारखेला देण्यात येणार आहे। हिच्याबद्दल सांगायचं म्हणजे जरा ॲक्टिव्ह वाटली आम्हाला ही, तर थोडंसं म्हटलं करूया आपण प्रयत्न हिच्यासाठी। तर तिला विचारलं की तुला काय आवड आहे म्हणून, तर ती म्हटली की मी सिरियलमध्ये वगैरे करू शकते। मग आम्हाला ठाण्याला एक ऑडिशन होती, तिथे आम्ही गेलो। तर तिने एक रेशीमगाठ म्हणून सिरियल होती झी मराठीवर, तर त्यामध्ये तिने छान केलं। मग आम्हाला वाटलं की पुढे करू शकते। मग आम्ही असं दोघी मग ऑडिशनला जिथे बोलवलं तिथे आम्ही दोघी जात होतो। माझ्या परिसरातील हर्षदा ही ॲक्टिंग करिअरमध्ये खूप पुढे गेलेली आहे आणि ह्या मुलीला बघून इतर मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही ह्या मुलीकडनं प्रेरणा घ्यावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। एका वाहिनीवर सुरू असणाऱ्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसाठी ठाणे येथे ऑडिशन आहेत असे समजले होते। आम्ही तिला घेऊन त्या ऑडिशनला गेलो आणि तिची सपोर्टिंग ॲक्टर म्हणून निवड झाली। त्यानंतर रंग माझा वेगळा, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांमध्ये तिला छोट्या भूमिका करण्याची संधी मिळाली। लव कनेक्शन नावाचा एक हिंदी सिनेमाही तिने केला आहे। हर्षदाने तिला कॅमेरासमोर ॲक्टिंग करताना खूप मजा येत असल्याचे सांगितले। या 8 वर्षाच्या चिमुरडीने चाळीतल्या इतर मुलांनाही प्रेरणा दिली आहे। चाळीतल्या सर्व मित्रमैत्रिणींना ती शूटिंग कसे चालते या संदर्भात माहिती देत असते। भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।